ती 100% सौरभ सोनवणे त्याच्यामध्ये आहे आणि त्याला वाचवण्यासाठी हे सगळ्या लोकांचं प्रेशर आहे आणि त्या ह्या प्रेशरमुळे कुठेतरी बजरंग सोनवणे सुद्धा भाजपमध्ये जाण्याचे चिन्ह आहेत, कारण की स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्र्याला त्यांनी भेट घेतली आणि त्या कदमबाई आजपर्यंत त्यांनी तक्रार का केली होती पोलीस स्टेशनला, आजपर्यंत त्यांनी कधी हे बोलून दाखवलं नाही, कुठं कोणाला पैसे न्याय मागितला नाही. बजरंग सोनवणे सांगितलं. राहिला विषय ज्या कदमबाई म्हणतात तो एसटी समाजातला, महादेव कोळी समाजातला जो तरुण आहे माने नावाचा, त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. पण मला त्याच्यात हास्यास्पद वाटतं किंवा मानेचं कुटुंब, मानेचं घर त्या गावामध्ये एक आणि प्रस्थापित समाजाची महिला, मग ते ठीक आहे मराठा असो किंवा ओबीसी असो, एसटी समाजाचं एक घर त्या कुटुंबावर कसा अन्याय करू शकतं, त्या महिलेवर कसा अन्याय करू, याच्यामध्ये थोडं गौड बंगाल वाटतंय. त्यामुळे यासाठीनं त्या कदमबाईची चौकशी केली पाहिजे. त्याच्याच आता हे जात पाहून वाचवण्याचा प्रयत्न वेळोवेळी जरांगेने फक्त जरांगे आणि कसं आहे, सौरभ सोनवणे बजरंग सोनवणेचा मुलगा आहे आणि त्यांच्या मालकाच्या पक्षाचा खासदार आहे, कारण की जरांगेचे मालक पूर्वीपासून शरद पवार आहेत, सुसुतोताई आहेत, रोहित पवार आहे आणि त्यांच्या पक्षाचा खासदार आहे. मग त्याला ते वरून आदेशच आले असते ना वाचवण्यासाठी. म्हणजे हे सगळं स्क्रिप्टेड चाललंय. सगळ्यांनी सारखं बोलायचं. इकडं सुप्रकाश सोळंके शब्द काढायला तयार नाही, इकडं पंडित शब्द काढायला तयार नाहीत आणि सुरेश दासांना तर घाई झाली सौरभ सोनवणेला क्लीन चिट देण्याची, कारण की हे कुठेतरी प्रकरण सगळ्यांनी मिळून घोलेलाच बदनाम करायचं आणि प्रकरण संपून सौरभ सोनवणेला वाचवण्याचा सगळा प्रयत्न आहे. आणि विलास घुलेंना न्याय मिळू नये यासाठी बऱ्याचशा प्रवृत्ती कामाला लागलेल्या आहेत, कारण की त्याच्यामध्ये काहीतरी डमी लोक उभा करून विलास घुले आणि विलास घुलेचे बंधू असतील किंवा बाकी लोकांवर आरोप प्रत्यारोप करून हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण की यामध्ये काय झाले, कोणी कोण्या पक्षात असेल, परंतु बजरंग सोनवणेला वाचवण्याचा सगळ्यांनी, बजरंग सोनवणेच्या मुलाला बजरंग सोनवणे त्याच्यातून वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. सुरेश धस भाजपचे आमदार आणि ती वकिली करताय बजरंग सोनवणेच्या मुलाची. मनोज जरांगे वेळोवेळी सांगताय किंवा म्हणजे आम्ही जातपात पाहत नाही आणि आज त्या विलास घुलेच्या कुटुंबाला मनोज जरांगेंनी भेट दिली नाही, सुरेश दासांनी दिली नाही किंवा या भागामध्ये आपला रोहित पवार, आमदार रोहित पवार या भागात येऊन सुद्धा त्यांनी त्या कुटुंबाला भेट दिली नाही आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या त्या सुसुताई त्या सुद्धा या भागामध्ये आल्या आणि कुठतरी बजरंग आप्पाला आमच्या गुतावल्या जाते, बजरंग आप्पा चांगला माणूस आहे. म्हणजे पोलीस प्रशासनाच्या पुढे ही एक पाऊल टाकल्यासारखं बोलायला लागले. म्हणजे सगळ्या चौकशा सुरू त्याच्यामध्ये एसआयटी लागली आणि जरांगे नावाचा बिंडोक तो त्याच्यामध्ये काय म्हणला किंवा आता त्या सौरभ सोनवणेची एसआयटी चौकशी झाली, 4 तास झाली ना, आता त्याच्यामध्ये काही निघलं नाही. म्हणजे जरांगे काही एसआयटीचा प्रमुख आहे का, जरांगे काही एसआयटीचा त्या सदस्य आहे का, किंवा जरांगे त्या भागाचा पोलीस अधीक्षक आहे, जरांगेला हे कसं काय माहित झालं. म्हणजे कुठेतरी प्रकरण प्रेशर करून दडपण्याचा सगळा प्रयत्न आहे. विलास घुलेला न्याय मिळालाच नाही पाहिजे, कारण की त्याची जात पाहून त्याला टार्गेट करणं सुरू आहे. मेल्याच्या नंतर सुद्धा, म्हणजे त्याची हत्या झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला जातीमुळे टार्गेट करणं ह्या लोकांकडून सुरू आहे. आणि फक्त इकडे म्हणायचं आम्ही जात बघत नाहीत, पात बघत नाहीत. खरं तर त्याच्यामध्ये एकूण महिला, कदमबाई नावाच्या एक महिला त्याच्यामध्ये आल्यात, त्या सुद्धा असं बोलताना त्यांची आपण जर मुलाखत बघितली, एखाद्या युट्यूब चॅनलने घेतलेली त्यांची मुलाखत, त्याच्यामध्ये सातत्यानं त्यांचा असं कन्फ्युज विषय, काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, तारखाचा मेळ नाही, काय बोलतात त्याचं मेळ कळत नाही. म्हणजे सगळं स्क्रिप्टेड असल्यासारखा विषय वाटतो. त्यामुळं त्या कदमबाईची सुद्धा एसआयटीने चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये विलास घुले दोषी जर कोणी असेल तो विषय वेगळा, परंतु कुणी असा अचानक बाहेर येईल आणि त्या सौरभ सोनवणेला वाचवण्यासाठी बाहेर काढल्या बी जातील ना, कुठेतरी सुपाऱ्या देऊन सुद्धा बाहेर काढल्या जातील. कारण की हा इतिहास आहे, एखादं प्रकरण दडपण्यासाठी महिलांना समोर केलेले अनेक प्रकरण आपण बघितलेले आणि त्यातूनच हा चाललेला खेळ आहे. आणि त्या कदमबाई आजपर्यंत त्यांनी तक्रार का केली होती पोलीस स्टेशनला, आजपर्यंत त्यांनी कधी हे बोलून दाखवलं नाही, कुठं कोणाला पैसे न्याय मागितला नाही. बजरंग सोनवणे सांगितलं. राहिला विषय ज्या कदमबाई म्हणतात तो एसटी समाजातला, महादेव कोळी समाजातला जो तरुण आहे माने नावाचा, त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. पण मला त्याच्यात हास्यास्पद वाटतं किंवा मानेचं कुटुंब, मानेचं घर त्या गावामध्ये एक आणि प्रस्थापित समाजाची महिला, मग ते ठीक आहे मराठा असो किंवा ओबीसी असो, एसटी समाजाचं एक घर त्या कुटुंबावर कसा अन्याय करू शकतं, त्या महिलेवर कसा अन्याय करू, याच्यामध्ये थोडं गौड बंगाल वाटतंय. त्यामुळे यासाठीनं त्या कदमबाईची चौकशी केली पाहिजे. त्याच्यातून दूध का दूध, पाणी का पाणी बाहेर आलं पाहिजे. कारण त्या कदमबाई बाहेर आल्यापासून कुठेतरी विलास मानेंनाच बदनाम करण्याचा हेतू आणि विलास मानेंचा भाऊ जो असं विलास घुले आणि विलास घुलेचा भाऊ रमेश घुले यांना बदनाम करायचं. रमेश घुलेंचे काहीतरी खोट्या नाट्या अगोदर त्यांच्यावर हे केस होत्या, ते केस होत्या, वाल्मिक कराड सोबतचे फोटो. आता फोटो कोणासोबत असतात, जरांगे सोबत अनेक लोकांचे फोटो आहेत. मग जरांगे सोबतचे लोक गुन्हेगार नाहीत का? फोटोचं आणि गुन्हेगारी करण्याचा याचा कुठलाही संबंध नसतो. परंतु आता हे चाललेला खेळखंडोबा आहे. नक्कीच आता हे जात पाहून वाचवण्याचा प्रयत्न वेळोवेळी जरांगेने फक्त जरांगे आणि कसं आहे, सौरभ सोनवणे बजरंग सोनवणेचा मुलगा आहे आणि त्यांच्या मालकाच्या पक्षाचा खासदार आहे. कारण की जरांगेचे मालक पूर्वीपासून शरद पवार आहेत,
सुसुतोयाताई आहेत, रोहित पवार आहे आणि त्यांच्या पक्षाचा खासदार आहे. मग त्याला ते वरून आदेशच आले असते ना वाचवण्यासाठी. म्हणजे हे सगळं स्क्रिप्टेड चाललंय. सगळ्यांनी सारखं बोलायचं. इकडं सुप्रकाश सोळंके शब्द काढायला तयार नाही, इकडं पंडित शब्द काढायला तयार नाहीत आणि सुरेश धसांना तर घाई झाली सौरभ सोनवणेला क्लीन चिट देण्याची. कारण की हे कुठेतरी प्रकरण सगळ्यांनी मिळून घोलेलाच बदनाम करायचं आणि प्रकरण संपून सौरभ सोनवणेला वाचवण्याचा सगळा प्रयत्न आहे. आणि विशेषतः जर सौरभ सोनवणे याच्यामध्ये नसता तर बजरंग सोनवणेने मुख्यमंत्र्याची भेट घेण्याची घाई केली नसती. आणि बजरंग सोनवणे सुद्धा सातत्यानं कुठेतरी या लोकांच्या सहकार्यानं आम्ही निर्दोष आहोत सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करतात. परंतु एसआयटीचा काय अहवाल बाहेर येतोय त्यानंतर ते दोषी आहेत का निर्दोष आहेत हे सांगणं आपल्याला कळेल. परंतु त्याच्या अगोदरच जरांगे असतील, धस असतील, हे लोक जर अगोदरच निकाल देत असतील तर हे काही न्यायाधीश नाहीत, हे काही एसआयटीचे प्रमुख नाहीत, हे किंवा पोलीस अधीक्षक नाहीत. त्यामुळे हे लोकांनी याच्यात तुम्हाला जर घुले कुटुंबियाला न्याय द्यायचा नसेल, घुले कुटुंबियांना सांत्वन करायचं नसेल तर कमीत कमी त्याच्यामध्ये त्यांची बदनामी करणं तरी तुम्ही थांबवा आणि कुठेतरी चुकीचे लोक याच्यामध्ये समोर आणून कुठेतरी बदनामी करण्याचं षडयंत्र थांबवलं पाहिजे याच्यामध्ये. आता हात आहे नाही, परंतु त्याच्यात सगळ्या घुले कुटुंबियांचं म्हणणं आहे की सौरभ सोनवणे त्यांना पळून जायला गाडी दिली. सौरभ सोनवणे त्या उनवणे नावाच्या पोलीस निरीक्षकांना फोन केला आणि तो उनवणे सातत्यानं बाहेर येऊन कुणाशी बोलत होता. त्या उनवणेचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे, सौरभ सोनवणेचे सीडीआर तपासले पाहिजे. आणि सीडीआर तपासून यासाठी चौकशीचा अहवाल बाहेर आलेलाच नाही. त्याच्यातून आपल्याला सातत्यानं कळलं. आपण काही विनाकारण तर सौरभ सोनवणे त्याच्यात नसेल तर अटक करा म्हणणार नाही, त्याच्यात नसेल तर त्याला बळजबरी आरोपी करा असं म्हणत नाहीत. परंतु तिथली जी माहिती स्थानिक लोकांकडून चर्चा अशी की 100% सौरभ सोनवणे त्याच्यामध्ये आहे आणि त्याला वाचवण्यासाठी हे सगळ्या लोकांचं प्रेशर आहे. आणि त्या ह्या प्रेशरमुळे कुठेतरी बजरंग सोनवणे सुद्धा भाजपमध्ये जाण्याचे चिन्ह आहेत. कारण की स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्र्याला त्यांनी भेट घेतली आणि स्वतःच्या मुलाला वाचवा असं त्यांनी विनंती करण्याचं काम केलेलं आहे.